कलियुगाचं वार लागलं, लाचारीनं जीवन जगलं. हे कलियुगाचं वार लागलं, लाचारीनं जीवन जगलं. आता तरी तू सावध हो रे, येडा माईला वचन वेड्या दे. माणसा आता तरी माणसा या आंधळ्याला 1-2 रुपये द्या. आता तरी माणसा तू ये. माणसा आता तरी माणसा तू ये. द्या भाऊ. ए मावशी, तुमच्या मुलाबाळांना आशीर्वाद लागेल. या आंधळ्याला 1-2 रुपये द्या. तुझ्या जर आला भिकारी, खाली हातानं लावू नको. दारी तुझ्या जर आला भिकारी, खाली हातानं लावू नको. आंधळ्या पांगल्यावर संकट येता, लांबून माझ्या पाहू नको. कर्ज कुणाचे बुडवू नको रे, गहाण कुणाचे डुलवू नको. पैशाचा तू लोभ करून भोळ्या जनतेला भुलवू नको. होत असल तर दान तुझ्यान, भुकेल्याची तू भूक जाणून घे. माणसा आता तरी माणसा भाऊ. आणि काय अवस्था झाली दादा तुझी? मी 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 अनिता आहे दादा. अनिता, काय काय करू ग मी? काय करू? हा देव तरी मला कशाला जिवंत ठेवत असेल? अनिता, खरंच जगामध्ये देव आहे का ग? आहे देव. हा देव असता तर आज माझ्यावर अशी पाणी कधीच आली नसती. ज्या माझ्या नशिबाचा भोग आहे, मला भोगलंच पाहिजे. असं म्हणू नको तू. चल. ज्या माझ्या माते समान सुनेनं माझी सेवा केली, मला 2 घास भरवले, त्या माझ्या मातेवर मी कधी बलात्कार करीन? नाही दादा, हे सगळं खोटं आहे. तू निर्दोष आहेस. आमचा विश्वास आहे तुझ्यावर. चल दादा, घरीच चल आता. तू खरंच निर्दोष आहे साहेब. हे कृत्य तू करूच शकत नाहीस. माझा विश्वास आहे तुझ्यावर. करमदे, माझी चूक झाली. मी यात्रेला गेलो नसतो तर तुमच्या घराण्यावर ही संकट आलीच नसती. तुझ्यावर असला खोटा आळ कधी येण्याची शक्यताच आली नसती. खरं सांगू का गौतम, तुला आणि अमोलला जगवण्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभारलेलं गेले 25 वर्ष तुम्हाला मदत केली. मला मूर्खाला खूप अभिमान वाटायचा की हा नश्वर जग कुणाच्या तरी कामी येतोय, मी कुणाचं तरी भलं करतो. पण आज मात्र मला जाणून झालं, तुम्हा लोकांना जागवून मी फार मोठी चूक केली आहे. आयुष्यासाठी मी जे काही केलं, मला वाटायचं भलं केल्यानं भलं होतं. पण मला वेळेला काय माहिती होतं रे, तुम्हाला जगवून त्यानंतर तुमच्यावर हे असले दिवस येणार आहे. जिंकलो मी रे असं मला वाटतं, पण परिस्थितीने मला हारवलं. तुमच्या दोघा भावाची ही अवस्था. अरे आज तो ब्लड कॅन्सरनं ग्रस्त झालेला आहे. साहेब, काय सांगताय तुम्ही? नाही, मी तिथे जाणार नाही साहेब. तुम्ही काहीतरी माझ्याशी खोटं बोलताय साहेब. मला इथून नेल्यासाठी तुम्ही खोटं बोलताय. नाही दादा, हे खरंच आहे. आम्ही का खोटं बोलणार तुझ्या? तुला गौतमकडे चालायला तूच आधार आहे रे त्याचा. साहेब, अरे त्याला खूप बरं वाटेल. त्याचा अर्धा आजार तू गेला ना दूर. माणूस जेव्हा आजारी असतो ना, त्याला आपलं कोणीतरी हवं असतं. गौतम, ठीक आहे साहेब, चला. साहेब, माझ्याकडे हे भीक मागू मागू माझ्याकडे पुष्कळ पैसा आहे. हा पैसा मी एखाद्या मंदिराला दान करणार होतो, पण आज माझ्या मुलाला या पैशाची गरज आहे. चला साहेब, चला.
कुठं आहे का तुझी लाडकी आई? मग मीराबाई कुठे आहे? यात्रेला जाण्याच्या आधी तर मी तुला खूप बोध पाजला होता, खूप संबोधन केलं होतं, खूप सांगितलं होतं की नवरा बायकोमध्ये विश्वास असावा. पण तू शेवटी काय केलं? स्वतःच्या आईच्या बोलण्यावर गेला, आपला संसार उद्ध्वस्त केला. तू स्त्री आहेस? अरे मीराबाई, ती नादान मीराबाई, तो सूरज बाबू काय माणसं आहे, तू काय ओळखतेस ग? खऱ्या अर्थाने तुझा संसार तोडण्याच्या मागे कारणीभूत ते आहेत प्रणय. पण तुझ्या तिघांनाही ओळखू शकली. आई आहेस ना तू, एका बाळाला जन्म दिलाय ना, पण तुझ्या हृदयामध्ये मातृत्व तरी आहे का? खऱ्या अर्थाने एक स्त्री म्हणण्याची लायकी नाही तुझी, आई म्हणण्याची तर नाहीच नाही आहे. तू जरा मला साथ दिला असता ना तर अमोल एवढा आजारी झाला नसता. स्वतःच्या मुलाला देखील तू पोसू शकले नाही. कसली आई आहेस का तू? आज मला शाप आहे, माझा शाप आहे तुला की तू सौभाग्यवती देखील राहणार नाहीस. मला माफ कर ज्योती, माझे हे विद्रूप तोड माझ्याच मुळे झालंय बघ. खरं तर मीच पापी आहे. सगळ्या गोष्टीला मीच कारणीभूत आहे बघ. तुझा संसार मोडण्यासाठी ती जी शिक्षा द्यायची आहे ना ती मला दे. तुझ्या आई सोबत सामील होऊन आणि साला तो नालायक सूरज बाबू त्याच्यासोबत सामील होऊन मीच तुझ्या आयुष्यात हा खेळ केला. यात तुझी आई सुद्धा सामील होती आणि तो सूरज सुद्धा. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. अरे पण का एकतर्फी प्रेमातून असं तुझ्यावर खूप जीवापाड प्रेम होत, पण कधी व्यक्त करू शकलो नाही. आणि व्यक्त करायची पाळी आली तेव्हा तुझं लग्न झालं होतं. राग डोक्यात गेला. तुला मिळवण्यासाठी मनात एवढी जिद्द निर्माण झाली की हे सगळे कुकृत्य करत गेलो. आणि आज त्या परमेश्वरानं ही शिक्षा दिली आहे मला. अनिताकडे माफी मागायला गेलो तर तिने सुद्धा मला माफ केलं नाही. ज्योती मला माफ कर. खूप मोठं पाप केलंस. माझ्या अंगावर धावून एका निष्पाप. अरे काय बोलू रे तुला? माझा शब्द सुद्धा नाही. बरोबर केलं परमेश्वर, बरोबर केलं. अरे तुझ्या पापाची शिक्षा तुला दिली. चालतो ऐका, चालतो तो देखील नाही बघायचं. जाता जाता फक्त एक विनंती करतो की तुझ्या नवऱ्याला कुठली तरी बिमारी झाली आहे. तो तडपतोय. त्याला तूच वाचवू शकतेस. तूच वाचवू शकतेस. त्याला वाचव एवढंच सांगायचं. काय झालं असणार? नाही, मला गेलंच पाहिजे. पण
सोडणार नाही, या मीराला सोडणार नाही. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस ना, सोडणार नाही मी तुला, नाही सोडणार. माझ्या बाळाला आणि माझ्या अमोला जर काही झालं ना तर स्वस्त बसणार नाही, नाही बसणार स्वस्त. ज्योती, काय ग, काय झालं? आता मला या घरात राहायचं नाहीये. तुझे सगळे कारस्थान माझ्या डोळ्यासमोर आलेत ग. तू काय काय केलं ना सगळं कळलंय मला. सगळं कळलं तुला? यस, सगळं कळलं. आणि आता मला या घरात राहायचं देखील नाही. काय झालं? तुमच्या दोघांची कारस्थान सगळं कळलंय म्हटलं मला. बस एकदा माझं बाळ माझ्या हातात येऊ दे, मग बघा तुम्हाला काय करते ते. ठीक आहे, तुला काय काय कळलं ते सांग आम्हाला. बघितलं का सूरज बाबू कशी डायलॉग मारते. ठीक आहे, आता तुला सारं कळलंच. मग आता आमची बदनामी होण्यापेक्षा एक काम करतो ना, तुलाही बदनामच करू. मीरा, खरंच तुझी ही लेक आहे मात्र काळातली. सांगून ठेवते तुला. मी माझी भूक भागवून ठीक आहे. चुलीत गेला हात, इथे झाला असता माझा घात. अशी जागा पाहून मारली, आता कायमचा वर गेलो असतो. वाचलो बाबा. पण आता हे वाघीण काही आपल्याला सोडत नाही. मीराबाई, काहीतरी उपाय कर. काय उपाय करू मी? मलाही काही कळत नाही. रे बापाच्या जन्मात एवढा मार नाही खाल्ला, तेवढा मार दिला रे बाबा. मीराबाई, आता जातो मी. अरे बाबा.